राजकारण, समाजकारण, कोकणातील प्रत्येक घडामोड. सिंधुदुर्ग 24 तास आता नव्या रूपात. सिंधुदुर्ग संवाद, ताज्या घडामोडींसाठी आताच सबस्क्राइब करा. विठ्ठल विठ्ठल जय हरी, जय विठ्ठल विठ्ठल जय हरी. वारकरी संप्रदायाची अखंड परंपरा आणि भक्तीचा अविरत प्रवाह पुन्हा एकदा सिंधुदुर्ग जिल्ह्यातून पंढरीच्या दिशेने मार्गस्थ होत आहे. श्री क्षेत्र तारामुंबरी येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिर देवस्थानच्या वतीने संत सोपान काका यांच्या पालखी परंपरेचे जतन करत पायी पंढरपूर वारी आज मोठ्या भक्तिभावाने प्रारंभ झाली आहे. टाळ वाजे, मृदुंग वाजे, वाजे हरीची विना. माऊली निघाली पंढरपुरा, मुखाने विठ्ठल विठ्ठल गाना. या नामघोषात शेकडो वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी पायी मार्गक्रमण करत आहेत. या भक्तिमय सोहळ्याचा आढावा घेणारा हा खास रिपोर्ट. नमस्कार, सिंधुदुर्ग संवाद मध्ये मी गणेश आचरेकर तुमचे स्वागत करत आहे. या ठिकाणी विठ्ठल रखुमाई मंदिर देवस्थान तारामुंबरी श्री संत सोपान काका आषाढी पायी वारीचे आयोजन करण्यात आले आणि ही पायी वारी आता देवगडवरून पंढरपूरच्या दिशेने रवाना झाली आहे. आपल्यासोबत तारामुंबरीतील ग्रामस्थ या ठिकाणी आहेत. आता गाडीची विधिवत पूजा संपन्न झाल्यानंतर ही गाडी आता पंढरपूरच्या दिशेने रवाना होणार आहे. आपल्यासोबत मिलिंद कुबल आहेत. कुबल साहेब, काय सांगाल या वारीचे वैशिष्ट्य काय आणि तुम्ही आधी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करत आहे, काय सांगाल? रामकृष्ण हरी. आपली पायी वारी 8 जुलैला यापूर्वीच निघालेली आहे. आपण यापूर्वी आपल्या सिंधुदुर्ग संवादच्या माध्यमातून आपण यापूर्वी पाहिलेली असेल. ती पायी वारी आज मार्गक्रमण करताना अकलूजच्या जवळपास पोहोचलेली आहे. आज आम्ही जवळपास 50 भाविक वारकरी या पायी वारीसाठी तारामुंबरीतनं निघालेलो आहोत आणि उद्या आम्ही अकलूजला संत तुकाराम महाराजांचं रिंगण सोहळा पाहून त्यानंतर आम्ही जी तारामुंबरीतनं आमच्या गावची जी पायी वारी पुढे गेलेली आहे त्याच्यामध्ये 2 दिवस सामील होऊन मग पंढरपूर दर्शन करून आम्ही 23 तारीखला पुन्हा परत येणार आहोत. प्रतिसाद फारच छान आहे. यावर्षी खरं तर आणखी एक गाडीसुद्धा झाली असती, कारण मग शेवटी काही जणांना सांगितलं की पुढच्या वर्षी आपण व्यवस्था करूया, कारण तिथे जाणारं आपलं दुसरंच वर्ष असल्यामुळे तिथे राहण्याची व्यवस्था अजून परिपूर्ण नाही तरी 100-125 लोकांचीच व्यवस्था असल्यामुळे यावेळी आपण कमी संख्या घेतलेली आहे. आणि आत्ता ऑलरेडी पायी वारीमध्ये जवळजवळ 50-55 भाविक वारकरी आज वारीमध्ये आहेत. आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे. आणखी एक सांगायची एक आनंदाची गोष्ट अशी आहे की सोपान काकांचं जे रिंगण झालं होतं, पहिलं रिंगण जे झालं सोमेश्वर नगरला, तिथे आपला जो मृदुंगाचार्य होते तिथे जे रिंगण सोहळ्यामध्ये धावतात त्यांनी यावेळी त्या मृदुंगाचार्याने प्रथम क्रमांक पटकावला होता आणि हा प्रथम क्रमांक पटकावणे फार बहुमानाची गोष्ट आहे आणि हे सिंधुदुर्ग आणि आपल्या देवगडवासियांना तो बहुमान मिळाला, त्याचा फारच आम्हाला सर्वांना आनंद आहे. तर या ठिकाणी यातील ग्रामस्थ होते मिलिंद कुबल. वाढता प्रतिसाद पाहता आपण आज गाडीमध्ये जाणार आहोत. गाडीमध्ये या ठिकाणी हरिनामाचा जयघोष आपल्याला पाहायला मिळतो. जय राम कृष्ण हरी, जय 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 जय राम कृष्ण हरी. या ठिकाणी बघितलं तर ही आताची नवीन पिढी आहे, म्हणजे बघितलं तर 25-26 वर्षात आणि या जयघोषात आपल्याला कुठेतरी न्हावून दिसले. आपल्या तर देवीदास देखील आपल्यासोबत आहे. देवीदास, काय सांगाल एकंदरीत हे वातावरण पाहता, काय सांगाल? आजचं हे वातावरण आहे हे अतिशय भक्तिपूर्ण वातावरण आहे आणि आमची तारामुंबरी श्री क्षेत्र तारामुंबरी विठ्ठल रखुमाई मंदिर आयोजित पायी वारी निघालेली आहे. ही सोपान काका पायी वारीमध्ये समाविष्ट झालेली आहे आणि त्या पायी वारीमध्ये सहभागी होण्यासाठी आज आमच्या गावातून ही पायी वारी निघालेली आहे आणि ह्या पायी वारीमध्ये सहभागी होण्यासाठी ही आज आमच्या गावातून जवळजवळ 45 जण भक्तगण या पायी वारीमध्ये समाविष्ट होण्यासाठी निघालेले आहेत. आणि यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे इथे जो वर्ग आहे हा अतिशय तरुण वर्ग या पायी वारीमध्ये सहभागी होण्यासाठी निघत आहे. याचा आम्हाला खूप आनंद होत आहे. महिला वर्ग देखील मोठ्या प्रमाणात आपण या ताईंकडून जाणून घेणार. तुम्ही या वारीमध्ये सहभागी होण्यासाठी आज देवगडवरून पंढरपूरच्या दिशेने रवाना होत आहे, काय सांगाल? आजची आमची वारी दुसऱ्यांदा निघाली आहे. आमच्या तारामुंबरी तीर्थक्षेत्रातनं पंढरपूरला जाणार आहे. आमच्या आज महिला भगिनी पण आहेत आणि आमचे जे तरुण वर्ग आमच्या सोबत आहेत याचा आम्हाला खूप आनंद झालेला आहे. एक भक्तिमय वातावरण आपल्याला आज या देवगड तालुक्यातून पुढच्या दिशेने जाताना दिसत आहे. तर खरोखर आपण या पांडुरंगाचा जयघोष करताना एकदा पाहणार आहोत.
माऊली तुकाराम, बोला बोला ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. सिंधुदुर्ग 24 तास आता नव्या रूपात. सिंधुदुर्ग संवाद ताज्या घडामोडींसाठी आताच सबस्क्राईब करा.